सर्वांनी फील्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा, मुख्यमंत्री शिंदेंचे संबंधित विभागांना आदेश। अजित पवारांकडून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा, बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क रहा, अजित पवारांचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 55,000 क्युसेकनं विसर्ग, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, घरांमध्ये पाणी शिरलं, बचाव कार्य सुरू। खडकवासला धरणातून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधी स्थलांतर का केलं नाही, पुण्यातील पूर परिस्थितीवरून सुप्रिया सुळेंचा सवाल। पुणे रायगडमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू, पावसामुळे रायगडसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर। मुंबईसह उपनगरात रात्रीपासून जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं, ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर। 22 तासात मुंबई शहरात 40 मिलीमीटर पावसाची नोंद। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली, पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद। रायगडसह कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरलाही आज येलो अलर्ट। अनिल देशमुखांनी सांगितलं ते खरं, मोदी फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू, स्वतःची नाही पण राज्याची प्रतिष्ठा ठेवा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। महाराष्ट्राला मागे नेण्यासाठी महाविकास आघाडीकडून श्याम मानव यांच्यासारख्या 68 लोकांची टीम तयार, मोदींच्या योजना ठाकरेंनीच बंद पाडल्या, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्याम मानव प्रचार करणार, पुरोगामी संघटनांसोबत विधानसभा निवडणुकीसाठी 500 प्रचार सभा घेणार। जरांगेंचा फडणवीसांबाबतचा गैरसमज सरकारनं दूर करावा, जरांगे पाटलांसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत 9 तारखेला ठरवू, बच्चू कडूंचं वक्तव्य। गेल्या 10 दिवसात अजितदादा शहांना 2दा भेटले, फडणवीस अजितदादांमध्येही तासभर खलबतं, महायुतीतल्या भेटीगाठी जागा वाटपासाठी की राजकीय धुसफूस, राजकीय वर्तुळात चर्चा। प्रकाश आंबेडकरांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा, चैत्यभूमीवरून यात्रेला सुरुवात होणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा आज कार्यकर्ता मेळावा, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार, रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन। खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा चौकशी अहवाल पुणे पोलिसांकडून सादर, 2010 मध्ये कुठल्याही अटी शर्तींशिवाय घटस्फोट झाल्याचं स्पष्ट। रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या 1.5 कोटी बहिणींना 3,000 रुपये देण्याचा सरकारचा निर्धार, योजनेशी संबंधित कामं 19 ऑगस्टच्या आधी पूर्ण करा, मुख्यमंत्री शिंदेंचे सर्व पालकमंत्र्यांना आदेश। मनमाडमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बंद राहणार, हमाली तोलाई कपात होत नसल्यानं हमाल आक्रमक, शेतकरी वर्गात नाराजी।